मित्रहो नमस्कार. आज आपण मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क अर्थात फंडामेंटल राईट्स या अतिशय महत्वपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत. आपण सर्व विभिन्न स्पर्धा परीक्षांची तयारी करता, त्याचबरोबरीनं नेट सेट असेल, टीचिंग प्रोफेशनमध्ये येण्याच्या दृष्टीने असेल, या सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून फंडामेंटल राईट्स अर्थात मूलभूत अधिकार हे अतिशय महत्वाचे आहेत. पण मी दरवेळी आपल्या प्रत्येक लेक्चर्समध्ये हे सांगत असतो की केवळ स्पर्धा परीक्षार्थी म्हणून, परीक्षेपुरतं मर्यादित परीक्षार्थी म्हणून आपण ह्या सगळ्या संकल्पनांकडे, भारतीय राज्यघटनेकडे बघणं हे अतिशय मर्यादित स्वरूपाचं ठरेल आणि म्हणून आपण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या व्यक्तिगत जीवनाच्यासाठी मूलभूत अधिकार किती महत्वाचे आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या लेक्चरमध्ये आपण अगदी थोडक्यामध्ये, संक्षिप्त स्वरूपामध्ये मूलभूत अधिकारांच्या बाबत चर्चा करणार आहोत. खरं तर मूलभूत अधिकारांच्या प्रत्येक अनुच्छेदावरती, आर्टिकल्सवरती तासन तास चर्चा होऊ शकेल इतके विस्तृत स्वरूपाचे हे अधिकार आहेत आणि तेवढेच ते महत्वाचे आहेत. परंतु वेळेचं नियोजन आणि आपण सर्व जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मुद्दे आहेत आणि एक व्यक्ती म्हणून देखील कुठल्या मूलभूत अधिकारांच्या बाबत आपण किती सजग असलो पाहिजे त्या दृष्टिकोनातून अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण मूलभूत अधिकारांच्या संबंधामध्ये चर्चा करणार आहोत. ह्या विषयाची चर्चा आपण प्रामुख्याने 3 टप्प्यांमध्ये करणार आहोत. पहिला टप्पा ज्याच्यामध्ये आपण मूलभूत अधिकारांचा अर्थ बघणार आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण मूलभूत अधिकारांची पार्श्वभूमी बघणार आहोत, ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणार आहोत. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांची व्यवस्था आणि त्यांचं स्वरूप या संबंधाने चर्चा करणार आहोत. आपल्याला माहित आहे व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकारांचा अर्थ काय. तर अनेक विचारवंत मूलभूत अधिकारांची परिभाषा करण्याचा प्रयत्न करतात, परंतु कुठल्याही स्वरूपाची एक सर्वसामान्य परिभाषा किंवा विशिष्ट अशी स्वरूपाची परिभाषा, व्याख्या ही आपल्याला करता येणार नाही. प्रामुख्याने आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये मूलभूत अधिकार म्हणजे काय किंवा त्यांचा अर्थ काय तो बघत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल की व्यक्तीच्या, लोकांच्या जीवनासाठी अतिशय आवश्यक अशा स्वरूपाचे, मौलिक स्वरूपाचे, मूलभूत स्वरूपाचे अधिकार म्हणजेच मूलभूत अधिकार होत. दॅट कॉल्ड इज द फंडामेंटल राईट्स. आता आपण साधारणपणे मूलभूत अधिकारांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आधुनिक कालखंडामध्ये थोडक्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करू. आपल्याला माहित आहे वैश्विक स्तरावर आणि भारतीय राज्य व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आधुनिक भारतीय राज्य व्यवस्था, स्वातंत्र्योत्तर स्वरूपाची जी भारतीय राजकीय व्यवस्था आहे त्यामध्ये मूलभूत अधिकारांचं विकसन कशा पद्धतीने झालेलं आहे याबाबत आपण चर्चा करूयात. पहिल्यांदा आपण बघूयात की मूलभूत अधिकारांची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही वैश्विक पातळीवरती कशा स्वरूपाची राहिलेली आहे. आपल्याला माहित आहे आपण राज्यशास्त्राचे विद्यार्थी असो नसो, पण आधुनिक कालखंडाचा इतिहास अभ्यासत असताना आपल्याला हे कळते की युनायटेड किंगडममध्ये पहिल्यांदा मानवाच्या अधिकारांच्या संदर्भामध्ये मॅग्ना कार्टा हे अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आलं 1215 मध्ये. 1215चा मॅग्ना कार्टा असेल युनायटेड किंगडममध्ये किंवा त्यानंतर 1628 मध्ये आलेला पिटिशन ऑफ राईट असेल किंवा त्यानंतर 1689 मध्ये आलेला बिल ऑफ राईट्स असेल. युनायटेड किंगडमच्या संदर्भामध्ये, इतिहासामध्ये आपल्याला हे माहिती आहे की मॅग्ना कार्टा, पिटिशन ऑफ राईट्स, बिल ऑफ राईट्स या डॉक्युमेंट्सनी त्या राजकीय व्यवस्थेमध्ये जिथे मोनार्की होती, जिथे राजेशाही होती, राजेशाहीचे निरंकुश अधिकार हे मर्यादित करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथून खऱ्या अर्थाने मानवाच्या अधिकारांविषयी, व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांविषयीची चर्चा
केवळ चर्चेच्या स्वरूपामध्ये नाही तर डॉक्युमेंटच्या स्वरूपामध्ये, कायद्याच्या स्वरूपामध्ये ती समोर यायला लागली आणि ते अधिकार हे मानवाला मिळायला सुरुवात झाली आधुनिक कालखंडाच्या स्वरूपामध्ये, आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला माहित आहे की फ्रान्सची राज्यक्रांती झाली 1789 मध्ये आणि याच फ्रान्सच्या राज्यक्रांतीमध्ये स्वातंत्र्य, समता ही जी अतिशय महत्वाची मूल्य आहेत आधुनिक कालखंडामध्ये ही आकाराला यायला लागली, याचा आवाज मुखर व्हायला सुरुवात झालेली होती. आणि दरम्यान आपल्याला असं दिसतं की अमेरिकन स्वातंत्र्य लढा 1776 मध्ये झाल्यानंतर 1789 मध्येच अमेरिकेची राज्यघटना ही मान्य करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मूलभूत अधिकारांचा समावेश त्या ठिकाणी झालेला होता. नंतर अतिशय महत्वाची जगाच्या पाठीवरची घटना म्हणजे रशियन बोल्शेविक रिव्होल्यूशन रशियामध्ये झालेली. ही बोल्शेविक रिव्होल्यूशन ज्याला म्हणू आपण, ती साधारणपणे 1917 मध्ये ती झाली, परंतु त्या क्रांतीनंतर 1936 मध्ये जी राज्यघटना रशियाची अस्तित्वात आली त्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट वैश्विक पातळीवरती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा युएनचं ह्युमन राईट डिक्लरेशन 1948 हे अतिशय महत्वाचं घोषणापत्र मानवाधिकारांच्या संदर्भामधलं हे त्या ठिकाणी आलेलं होतं. हा जागतिक पातळीवरचा, वैश्विक पातळीवरचा आधुनिक कालखंडामधला मूलभूत अधिकारांचा जर्नी, त्याचं विकसन, त्याचं इव्होल्युशन एका अर्थाने आपण म्हणू शकतो. ही ऐतिहासिक वैश्विक पातळीवरची पार्श्वभूमी आपल्याला एकीकडे दिसते. आणि दुसरीकडे जेव्हा आपण भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की खरं तर आपण याच्या आधीचा एका लेक्चरमध्ये मूलभूत अधिकारांच्या संदर्भामध्ये मी अगदी ऐतिहासिक संदर्भासह त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचं विश्लेषण केलेलं होतं. पण ह्यामध्ये आपण तुर्तास आधुनिक कालखंडामध्ये कुठे कुठे कुठल्या स्वरूपाने मूलभूत अधिकारांची चर्चा झाली आणि त्यांचा अंतर्भाव नंतर भारतीय राज्यघटनेमध्ये होऊ शकला याची एक संक्षिप्त स्वरूपाची माहिती आपण बघू. आपल्याला माहित आहे नेहरू अहवाल, नेहरू रिपोर्ट हा जे अनेकदा आपल्याला एक्झाम्समध्ये देखील विचारला जातो, पण हा नेहरू रिपोर्ट आपण वाचला देखील पाहिजे. मोतीलाल नेहरू जे की जवाहरलाल नेहरूंचे वडील होते, 1928 मध्ये हा अहवाल त्या ठिकाणी बाहेर आलेला आपल्याला दिसतो. या अहवालामध्ये देखील मूलभूत अधिकार च्या बाबतची व्यवस्था, तरतुदी त्या अहवालामध्ये आलेला आपल्याला दिसतात. त्याच आपल्याला माहित आहे की कराचीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं अखंड भारतामध्ये, ब्रिटिश कालखंडामध्ये, आणि त्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. आणि आपल्याला हे दिसते की सरदार वल्लभभाई पटेल त्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष असताना त्याच्यामध्ये जे घोषणापत्र पारित करण्यात आलेलं होतं त्या घोषणापत्रामध्ये देखील मूलभूत अधिकारांची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. हे अतिशय महत्वाची घटना, महत्वाचं डॉक्युमेंट आपल्याला भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये जेव्हा आपण मूलभूत अधिकारांच्या संदर्भामध्ये, त्याच्या विकसनाच्या संदर्भामध्ये विचार करतो त्या दृष्टिकोनातून आपल्याला ते लक्षात घेण्याची गरज आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसते की एक जे राऊंड टेबल कॉन्फरन्सेस झाल्या, या सगळ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सेसमध्ये आपल्याला दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप महत्वाचा सहभाग होता. अर्थात नंतरच्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजी देखील तिथे पोहोचले आणि या सगळ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सेसमधून आपल्याला असं दिसते की फंडामेंटल राईट्स, मानवाचे अधिकार याबाबतची महत्वाची चर्चा त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. आणि त्यानंतर ह्या सगळ्या प्रवासानंतर आपल्याला दिसते की भारतीय राज्यघटना देश स्वतंत्र होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला होता. मग भारताचं एक कॉन्स्टिट्यूशन असावं आणि त्या स्वरूपाने भारतीय कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीची, भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीची निर्मिती करण्यात आलेली होती. आणि या घटना समितीच्या निर्मितीमध्ये ड्राफ्टिंग कमिटी, ॲज अ चेअरमॅन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर मेंबर यांनी अतिशय महत्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले केलेला होता. ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतर 6 सदस्य आणि
कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे सर्व सभासद या सर्वांनी, कारण अतिशय उंचीचे अतिशय स्कॉलर असणारे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे सभासद त्या कालामध्ये होते, त्या कालखंडामध्ये होते, आणि त्यांनी हिरिरीनी अतिशय पोटतिडकीनी ही राज्यव्यवस्था कशी असली पाहिजे, इथल्या मानवाचे अधिकार कसे असले पाहिजे ह्याबाबतची महत्वपूर्ण चर्चा घडवून आणली आणि त्याबाबतची तयारी, त्याबाबतचा ड्राफ्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या संदर्भामध्ये तयार करता आला. अर्थात त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रचंड योगदान आहे आणि हे सर्व आपण मान्य करतो. हे या ठिकाणी अधोरेखित करणारी बाब आपल्याला मूलभूत अधिकारांच्या संदर्भामध्ये म्हणावी लागेल. आपल्याला माहित आहे की त्यानंतर म्हणजे साधारणपणे फेब्रुवारी 1948ला जेव्हा फर्स्ट ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यात आला, द सेकंड ड्राफ्ट ऑक्टोबर 1948 ला जो तयार करण्यात आला आणि द थर्ड अँड फायनल ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन वॉज ड्राफ्टेड बाय द ड्राफ्टिंग कमिटी और प्रिपेअर्ड बाय द ड्राफ्टिंग कमिटी. आपल्याला दिसते की 26 नोव्हेंबर 1949 ला हा ड्राफ्ट तयार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये मूलभूत अधिकारांच्या बाबतची संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी आकाराला आली. या इथे आपल्याला एक साधारणपणे संक्षिप्त स्वरूपाचा मूलभूत अधिकारांचा वैश्विक आणि भारतीय ऐतिहासिक आधुनिक कालखंडामधला एक ऐतिहासिक त्याची पार्श्वभूमी या ठिकाणी आपल्याला अशा स्वरूपाने बघता येते. आता तिसरा महत्वाचा टप्पा ज्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांची व्यवस्था आणि त्यांचं स्वरूप. हा अतिशय विस्तृत स्वरूपाचा भाग आहे भारतीय राज्यघटनेचा भाग 3. याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकारांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसते की अनुच्छेद 12 ते 35 इतकी महत्वाचे आर्टिकल्स अनुच्छेद ह्या कामी खर्ची घालण्यात आलेले आहेत आणि अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट या संदर्भामध्ये आपल्याला प्राप्त झालेलं आहे. खरं तर मी जसं मगाशी म्हणालो की एका अनुच्छेदावरती आपल्याला तासन तास चर्चा करता येऊ शकते, पण आपण अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये या सेशनमध्ये आपल्याला ती चर्चा करावयाची आहे. ह्याच्या पुढील एपिसोड्समध्ये किंवा लेक्चर्समध्ये आपण विस्ताराने देखील प्रत्येक फंडामेंटल राईट्सवरती आपल्याला चर्चा करता येईल. आपल्याला असं दिसते की अनुच्छेद 12 आणि अनुच्छेद 13 हे साधारणपणे सर्वसाधारण स्वरूपाचे मूलभूत अधिकारांच्या संदर्भातले तरतुदी त्या ठिकाणी आहेत. आपल्याला माहिती आहे अनुच्छेद 12 मध्ये राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे. राज्याच्या व्याख्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की केंद्रीय विधिपालिका असेल, कार्यपालिका असेल, घटक राज्यांचे विधिपालिका कार्यपालिका असेल, राज्य या संकल्पनेमध्ये काय येतं आणि यांच्यावर मूलभूत अधिकार कसे बंधनकारक आहेत याचं स्पष्टीकरण, याची तजवीज, याची तरतूद अनुच्छेद 12 मध्ये करण्यात आलेली आहे. अनुच्छेद 13 मध्ये देखील आपल्याला असं दिसते की या मूलभूत अधिकारांचा संक्षेप होईल, त्याचा संकोच होईल अशा पद्धतीचे कायदे, अशा पद्धतीच्या ऑर्डर्स एक्झिक्युटिव्ह ऑफ द पार्लमेंटला करता येणार नाहीत अशा पद्धतीची तरतूद अनुच्छेद 13 मध्ये असलेली आपल्याला दिसते. मुळात मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 14 पासून सुरू होतात आणि ते अनुच्छेद 35 पर्यंत त्याची व्याप्ती आपल्याला दिसते. याच्यामध्ये महत्वाच्या मूलभूत अधिकारांवरती आणि अनुच्छेदांवरती आपण फोकस करूयात. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसते की अनुच्छेद 14 ते 18 ज्याच्यामध्ये राईट टू इक्वॅलिटी, समतेचा अधिकार हा आपल्याला मिळालेला आहे. अनुच्छेद 14 रूल ऑफ लॉ, इक्वॅलिटी बिफोर लॉ हे सांगतं. आपल्याला माहित आहे अनुच्छेद 15 मध्ये कुठल्याही बेसिसवरती कास्ट, रिलिजन, तुमचं टेरिटरी असेल, तुमचं सेक्स असेल, लिंग, धर्म, जात या कुठल्याही भाषा या कुठल्याही आधारावरती राज्य कुठल्याही व्यक्तीबरोबर किंवा कोणालाही भेदभाव करता येणार नाही अशा पद्धतीची तरतूद आहे. 17 मध्ये 16 मध्ये अनुच्छेद 16 मध्ये आपल्याला माहिती आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी, समानतेचं तत्व त्याच्यामध्ये अप्लाय होईल या पद्धतीची सिक्युरिटी देण्यात आलेली आहे.
17 मध्ये आपल्याला माहिती आहे की कुठल्याही म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन ज्याला म्हणू आपण, कुठल्याही स्वरूपाचा भेदभाव तुम्ही अस्पृश्यांच्या बाबत करू शकत नाही, शूद्र अतिशूद्रांच्या बाबत करू शकत नाही, अतिशूद्रांच्या बाबत, अस्पृश्यतांच्या बाबत, अस्पृश्य लोकांच्या संदर्भामध्ये करू शकत नाही. आणि असं जर तुम्ही कराल तर ते घटनेचं उल्लंघन असेल, मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असेल आणि दॅट इज द पनिशेबल. आणि म्हणून आपल्याला नंतरच्या कालखंडामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट जो आलेला आहे, तर तो अशा शेड्यूल कास्टच्या लोकांच्या संदर्भामध्ये जर तुम्ही जातीभेद केला, जातीवरून शिवीगाळ केली असेल, जातीचे म्हणून तुम्ही हिनवलं असेल किंवा जातीचे म्हणून तुम्ही तुच्छ लेखलं असेल, त्यांच्यासोबत तुम्ही भेदभाव केला असेल, तर अशा कुठल्याही स्वरूपाचं ऍक्शन तुम्हाला अॅट्रॉसिटी ऍक्ट अंडर जेलमध्ये पोहोचवू शकते. हा नंतरचा भाग आपल्याला माहित आहे. आणि म्हणून अशा स्वरूपाचे अनुच्छेद 18 मध्ये आपल्याला माहित आहे की कुठल्याही पद्धतीच्या स्पेशल ज्या पदव्या असतात त्या ठिकाणी रिस्ट्रिक्ट करण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला बाहेर देशामधनं कुठलं ऑनर घ्यायचं असेल तर राष्ट्रपतींची परवानगी लागेल. ह्या सगळ्या ह्याची विस्ताराने चर्चा आपल्याला नंतरच्या सेशन्समध्ये करता येईल, कारण प्रत्येक अनुच्छेद हा अतिशय व्यापक आणि विस्तृत स्वरूपाचा आहे. त्यामुळे आपण संक्षिप्त स्वरूपाने या सर्व अनुच्छेदांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करू. अनुच्छेद 19 ते 22 राईट टू लिबर्टी, स्वातंत्र्याचा अधिकार, अतिशय महत्वाचा अधिकार. आपल्याला माहित आहे, ह्याच्यावर पण विस्तार आणि चर्चा आपल्याला नंतरच्या एखाद्या सेशनमध्ये करता येईल. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार हा अनुच्छेद 19 ते 22 मध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे. अनुच्छेद 19 मध्ये सुरुवातीला जवळपास 7 प्रकारचे स्वातंत्र्य होते, नंतर ते 6 प्रकारचे राहिलेले हे आपल्याला माहित आहे. त्याचा उल्लेख आपण नंतरच्या याच्यामध्ये आपल्याला हे माहित आहे की जेव्हा राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा फंडामेंटल राईट्स हे 7 प्रकारचे होते. पण 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978ला मोरारजीभाई देसाई हे देशाचे प्राईम मिनिस्टर होते, जनता पक्षाचं सरकार होतं. आणि तेव्हा 44वी घटना दुरुस्ती करून त्या सरकार आणि संसदेने आपल्याला असं दिसते की ह्या 7 पैकी जे मूलभूत स्वरूपाचे अधिकार होते त्या 7 पैकी अनुच्छेद 31 मध्ये जो संपत्तीचा, राईट टू प्रॉपर्टीचा अधिकार होता त्याचा संक्षेप करण्यात आला, ते काढून टाकण्यात आला. आणि त्याचबरोबरीनं अनुच्छेद 19 मध्ये जे 7 पद्धतीचे स्वातंत्र्य देण्यात आले होते त्याच्यामधलं एक ज्याला कलम म्हणू आपण 19 ABCDEFGH, तर एफचं जे तरतूद आहे ती तरतूद 19 मधल्या या उपकलमाची तरतूद काढून टाकण्यात आली. आणि 31 मध्ये संपत्तीचा अधिकार होता तो पण काढून टाकण्यात आला, कारण त्याच्यामुळे जमीनदारीचं निर्मूलन, जमिनीचा फेरवाटप, कुठल्याही पद्धतीची सरंजामी, ह्या सगळ्या व्यवस्था संपुष्टात आणायच्या होत्या. आणि खऱ्या अर्थाने समतेचा वावर हा देशामध्ये करून घ्यायचा होता. आणि म्हणून तत्कालीन गव्हर्नमेंटनी या पद्धतीच्या ऍक्शन्स घेतलेल्या आपल्याला दिसतात. इथे आपण हा विचार करण्याची गरज आहे की अनुच्छेद 19 ते अनुच्छेद 22 पर्यंत आपल्याला असं दिसतंय की स्वातंत्र्याचा अधिकार, राईट टू लिबर्टी आपल्याला प्राप्त झालेला आहे. अनुच्छेद 23 आणि 24 मध्ये राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, अर्थात एक शोषणाविरुद्धचा अधिकार. आपल्याला माहिती आहे की बालकामगार असतील, अनुच्छेद 23, अनुच्छेद 24 याच्यानुसार तुम्हाला कुठलेही बालकामगार असतील किंवा वेठबिगारी असेल, माणसाची खरेदी विक्री असेल, अशा अमानुष पद्धतीच्या प्रथा परंपराला पायबंद भारतीय राज्यघटनेमध्ये घालण्यात आलेला आहे. आणि याबाबत आपण खरंच सजग आणि जागरूक असलो पाहिजे, कारण बालकामगार किंवा वेठबिगारी, इतर प्रांतांमधून वेठीस धरून आणलेले कामगार, त्यांना अतिशय अल्प मोबदला देऊन त्यांच्याकडून काबाड कष्ट करून घेणं, हा अतिशय अमानुष पद्धतीचा प्रकार आजही आपल्या भारतीय समाजामध्ये आपल्या आजूबाजूला चाललेला आपल्याला दिसतो. आणि हा थांबावा म्हणून या दृष्टीने आपण जागरूक असलो पाहिजे. हे अतिशय महत्वाची बाब या ठिकाणी अधोरेखित होते. अनुच्छेद 25 ते 28 जवळपास 4 पद्धतीचे 4 अनुच्छेद धर्म स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये
खर्ची घालण्यात आलेले आहेत. ह्यावर पण आपल्याला स्वतंत्रपणे एखाद्या सेशनमध्ये चर्चा करण्यात येईल. तुम्हाला धर्म ही तुमची वैयक्तिक बाब आहे. आपला देश हा सेक्युलर स्टेट आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये वी आर द सेक्युलर पीपल्स ऑफ द इंडिया हे अतिशय महत्वाचं तत्व आपल्याला दिसतंय. आणि म्हणून कुठल्याही धर्माचा भेदभाव राज्याकडनं केला जाणार नाही. आणि धर्म स्वातंत्र्य हे सर्वांना आहे. तुम्ही कुठलाही धर्म स्वीकारू शकता, त्याचं पालन करू शकता, कुठलाही धर्म बदलू शकता. ही सगळी स्वतंत्रता तुम्हाला त्यातून लाभते. आणि म्हणून अनुच्छेद 25 ते 28 हे अनुच्छेद आपल्याला धर्म स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचे ठरतात. अनुच्छेद 29 ते 30 हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, राईट टू कल्चर अँड एज्युकेशन अशा स्वरूपाचे आपल्याला अधिकार दिसतात 29 ते 30. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की अल्पसंख्याक समुदाय असेल, त्यांच्या शैक्षणिक संस्था असतील, शिक्षणाचे अधिकार असतील, त्यांची संस्कृती संगोपन असेल, ह्या सगळ्यांचा अधिकार हा त्या सर्वांना आहे याची हमी इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपल्याला देताना दिसते. आणि त्याला सेफगार्ड्स पुरवलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून कुठल्याही स्वरूपाने व्यक्ती किंवा संस्था किंवा शासनाच्या इतर संस्था हे अशा स्वरूपाच्या अधिकारांचं संक्षेप किंवा त्यांचं उल्लंघन करू शकत नाहीत. आणि सर्वात महत्वाचा नंतर मी आधी आपण ज्याचा उल्लेख केला की अनुच्छेद 31 अ, 31 ब, 31 क ज्याच्यामध्ये संपत्तीच्या अधिकाराची व्यवस्था करण्यात आलेली होती 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 मध्ये आपल्याला असं दिसतं की तो अधिकार मूलभूत अधिकारामध्ये काढून घेण्यात आला आणि त्याला अनुच्छेद 300 ए मध्ये केवळ कायदेशीर स्वरूपाचा अधिकार हा फक्त त्याला ती व्यवस्था त्याची करण्यात आलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अनुच्छेदाबाबत, ज्या आर्टिकल बाबत कोर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटलेला आहे तो अनुच्छेद म्हणजे 32, ज्याला आपण राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज असं म्हणतो. घटनात्मक उपायाचा, घटनात्मक उपचाराचा अधिकार, ज्याच्यामध्ये आपल्याला देर आर 5 टाइप्स ऑफ द रिट्स हे इश्यू करू शकतं भारतीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय देखील घटक राज्यांची. तर हा अधिकार म्हणजे या सर्व अधिकारांना सेफगार्ड्स पुरवण्याचं काम भारतीय राज्यघटनेने केलेलं आहे. आणि जेव्हा या सर्व अधिकारांचं, कुठल्याही अधिकाराचं व्यक्तीच्या उल्लंघन होत असेल तर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये, माननीय उच्च न्यायालयामध्ये जाऊन आपण त्या विरोधामध्ये दाद मागू शकतो. याची रिसेंटली आपण जे सेशन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये याबाबतची न्यायालयीन सक्रियता, न्यायालयीन पुनर्विलोकन, जनहित याचिका या सर्व आपण ह्या आधी बनवलेल्या सेशन्समध्ये, व्हिडिओजमध्ये त्याची चर्चा आलेली आहे. त्यामुळे त्या अधिक तुम्हाला त्या व्हिडिओ ऐकल्यानंतर, ते सेशन्स ऐकल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला जास्त त्या ठिकाणी होऊ शकते. आणि या 32 मध्ये याची स्वतंत्र चर्चा आपण नंतर करणार आहोत एखाद्या सेशनमध्ये, ज्याच्यामध्ये देर आर 5 टाइप्स ऑफ द रिट्स, ज्याच्यामध्ये हेबियस कॉर्पस आहे, मॅनमस आहे, सर्टिऑररी आहे, को वॉरंटो आहे. हे जे ज्याला आपण बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, अधिकार पृछा, उत्प्रेषण, हे सगळे ह्या सगळ्या रिट्सचा अंतर्भाव ज्याच्यामध्ये होतो, ज्या स्वतंत्रपणे आपण त्याच्यावरती एक सेशन त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि या सगळ्या रिट्सच्या द्वारे तुम्हाला तुमच्या अधिकारांना प्राप्त करून घेता येऊ शकतं. कुठे उल्लंघन होत असेल, कोणी व्यक्ती त्याच्या विरोधात जात असेल, कोणी समाज त्याच्या विरोधामध्ये जात असेल, कुठली संस्था त्याच्या विरोधामध्ये जात असेल, सरकार त्याच्या विरोधामध्ये जात असेल, प्रशासन त्याच्या विरोधामध्ये जात असेल, तर आपल्याला साध्या 50 पैशाच्या कार्डवरती आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना लिहू शकतो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना लिहू शकतो आणि जनहित याचिका म्हणून ही न्यायालय त्यांना आपल्या टेबलवरती घेऊन त्याची अंमलबजावणी, त्याच्यावरती ऍक्शन घेऊन संबंधित व्यक्तीला न्याय प्रदान केला जाऊ शकतो आणि संबंधित जे दोषी आहेत त्यांना पनिश
केलं जाऊ शकतं. तर एवढा मोठा अधिकार आपल्याला दिला गेलेला आहे. म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी त्याला द सोल ऑर द कोर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. इतकं महत्व त्याचं विशद केलेलं आपल्याला दिसतंय. या शृंखलेमध्ये मूलभूत अधिकारांचे जे अनुच्छेद आहेत त्याच्यामध्ये अनुच्छेद 23 देखील महत्वाचा आहे, अनुच्छेद 34 देखील महत्वाचा आहे आणि अनुच्छेद 35 देखील महत्वाचा आहे, ज्यांचा बरेचदा आपण आपल्या शिक्षणामध्ये आपल्या अकॅडमिकमध्ये फार त्याला गांभीर्यानं आपण घेत नाही किंवा जास्त चर्चा त्याच्यावरती होत नाही. पण एक सजग नागरिक म्हणून आणि ऑफकोर्स एक सुशिक्षित नागरिक म्हणून देखील, परीक्षार्थी म्हणून देखील याविषयीची माहिती आपल्याला असणं गरजेची आहे. अनुच्छेद 33 काय सांगतं तर सैनिकांच्यासाठी या सर्व आपण जे मूलभूत अधिकार वर्णित केलेले आहेत, कारण सैनिकांना एक विशिष्ट करड्या स्वरूपाची शिस्त लागते, लष्करी शिस्त त्या ठिकाणी आवश्यक असते आणि म्हणून अशा वेळी व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांवरती सैन्यामधल्या बंधनं घालण्याचा अधिकार हा संसदेला अनुच्छेद 33 नुसार प्राप्त होतो. आणि अनुच्छेद जो 34 आहे, आर्टिकल 34, हा आर्टिकल देशामध्ये, देशाच्या एखाद्या भागामध्ये जर लष्करी कायदा त्या ठिकाणी सुरू झाला असेल आणि अशा वेळी त्या भागामध्ये, त्या मर्यादित स्वरूपाच्या भागामध्ये मूलभूत अधिकारांचा संक्षेप किंवा मूलभूत अधिकारांचा अधिक्षेप किंवा त्याच्यावर बंधनं घालण्याचा अधिकार हा संसदेला आहे, हे अनुच्छेद 34 सांगतं. आणि अनुच्छेद 35 असं सांगतं की कायदा आणि शिक्षण म्हणजे ज्याला म्हणून शिक्षा, ज्या एक स्वरूपाची पनिशमेंट, म्हणजे या सर्व अनुच्छेद 14 ते अनुच्छेद 34 पर्यंत ज्या ज्या अनुच्छेदाला संबंधित अनुसरून अनुरूप कायदे करण्याची गरज आहे, जे की संसदेने त्या संदर्भामधले कायदे केले पाहिजेत आणि त्या संदर्भामध्ये काय शिक्षा असावी, काय दंड असावा, काय पनिशमेंट असाव्यात, या संदर्भामध्ये तरतूद करण्याची, त्या संदर्भामध्ये कायदे बनवण्याची शक्ती, त्या पद्धतीचा अधिकार, त्या संदर्भामधला अधिकार हा पूर्णपणाने संसदेचा आहे. अशा पद्धतीची तरतूद अनुच्छेद 35 मध्ये करण्यात आलेली आहे. मित्रहो, हा संपूर्ण मूलभूत अधिकारांचा जो तरतुदींचा प्रवास आहे अतिशय महत्वाचा आहे. म्हणून मी पुन्हा एकदा ह्याला रिपीट करेल की परीक्षार्थी म्हणून विभिन्न स्वरूपाच्या परीक्षा देत असताना आपण या देशाचे सजग आणि सुज्ञ नागरिक म्हणून, सुसंस्कृत नागरिक म्हणून, एक माणूस म्हणून, मानव म्हणून आपल्याला मूलभूत अधिकारांच्या बाबत जागरूक राहणं, त्यांचं स्टडी करणं, ते समजून घेणं आणि आपल्यासह इतरांच्याही अधिकारांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणं, होत असेल तर तत्क्षणी त्याच्यावरती पायबंद घालणं, त्याला न्याय देणं आणि संबंधितांना त्याची शिक्षा देणं. मग ते शासन असेल, शासकीय संस्था असतील, विधिपालिका असेल, कार्यपालिका असेल, प्रशासनामधले अधिकारी वर्ग असेल, प्रशासन असेल, कुठला व्यक्ती असेल, एखादा व्यक्ती समूह असेल, संघटना असतील, संस्था असतील, तर या विरोधामध्ये व्यक्तीला त्याच्या मूलभूत अधिकारांच्या संदर्भामध्ये न्याय मिळाला पाहिजे. अशा स्वरूपाची व्यवस्था भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांच्या ह्या तरतुदींमध्ये करण्यात आलेली आहे, हे स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मित्रहो, मी जसं म्हणालो की हा प्रत्येक अनुच्छेदावरती विस्ताराने एक सेशन होऊ शकतं, पण वेळेचं नियोजन आणि त्याच्यामधला संक्षिप्तता त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न म्हणून आपण अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये ही मूलभूत अधिकारांवरची चर्चा याच ठिकाणी थांबवू आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन सेशनमध्ये लवकरच अशा विशिष्ट एखाद्या विशेष विषयावरती चर्चा घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.